सदाभाऊ खोत यांनी इंधन दरवाढ आणि संकटाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. इंधन संकट हे काँग्रेसचे पाप आहे असे म्हणत त्यांनी मागील सरकारांच्या धोरणांवर निशाणा साधला. देशाच्या ऊर्जा धोरणांमध्ये झालेल्या चुका आणि आयातीवरील अवलंबित्वामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. सध्याचे सरकार परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. सोशल मीडियावरही या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. इथेनॉलचा शोध 19व्या शतकामध्ये लागला आणि आपल्याकडे इथेनॉल वापरायला परवानगी 2004 साली दिली. कुणाला यावं लागलं? अटल बिहारी वाजपेयी यांना यावं लागलं. अरे तुम्ही 100 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 100 वर्ष अगोदर इथेनॉलचा शोध लागला. तुम्ही का नाही इथे इथेनॉल डिझेल पेट्रोलच्या ऐवजी वापरलं? का नाही वापरलं? मोदी सरकार आल्यानंतर इथेनॉल डिझेल पेट्रोल मध्ये 20% वापरायची परवानगी 2014 ला दिली. त्याच्यासाठी या देशाचा पंतप्रधान मोदींना व्हावं लागला. अरे तुम्ही जर आम्हाला इथेनॉल जर वापरायला त्यावेळी परवानगी दिली असती तर आज सगळ्या गाड्या इथेनॉल वरचे चालल्या असत्या. सगळे इंजिन इथेनॉल वरचे निघाले असते. हे पाप कुणाचं? हे पाप खऱ्या अर्थानं काँग्रेसचा आहे. पण त्या पापाचं खपार कुणावर? मोदीवर. अरे मोदीने काय केलं? मोदीने हा देश